मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेच असतील हे सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासाठी 6 जानेवारीला एक जाहीर सभा घेत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवारांचा गट बारणेंना कोंडीत खेचण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतः बारणे साहेब आता आपल्यासोबत. आप्पा, सुनील शेळकेंनी आधी या मतदारसंघावरती दावा केला आणि आता तर थेट मुख्यमंत्री सभा घेण्यापूर्वी ते म्हणतायत की बारणेंच्या उमेदवारीचा विचार करावा. तुम्हाला विरोध करतायत ते? मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 2014 आणि 2019ला मी महायुतीचा उमेदवार होतो. ज्यावेळेस शिंदे साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या बरोबर येण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय अमितजी शाह, महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर आमची संयुक्त बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण आहे त्याबाबत निर्णय झाला. आणि हा निर्णय होत असताना सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये काम करायला सांगितलं. हे पहा, मी तुम्हाला सांगतो, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 9.5 वर्ष मी लोकसभेचा सदस्य म्हणून काम करतो. देशाच्या लोकसभेमध्ये माझी कामगिरी आपण देशाच्या लोकसभेची वेबसाईट जर पाहिली तर त्याच्यावरती तुम्हाला दिसेल. या मतदारसंघामध्ये जनमानसामध्ये जाऊन सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचं काम मी सातत्यानं 9.5 वर्ष करतोय. जनतेशी थेट नाळ असणारा उमेदवार म्हणून माझ्याकडं या मावळ लोकसभेची जनते पाहते. मी कोण काय बोलतो का कुणी काय दावा केला याच्यावरती मी उत्तर देणार नाही, याच्यावरती मी बोलणार नाही. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघाचा 2024चा महायुतीचा उमेदवार हा श्रीरंग बारणेच असणार आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. परंतु जे तुमचं प्रचार करणार आहेत, कारण महायुतीचे तर घटक पक्ष आहेत, अजित पवारांचा पक्ष तुमच्या सोबत आहे आणि ते अशा पद्धतीनं विरोध करतात, मग हा एक संभ्रम निर्माण होत नाही का? तुम्हाला त्याच्यामुळं काही धोका निर्माण होऊ शकत नाही का? सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले की 400च्या वर जागा देशाच्या लोकसभेमध्ये आणणार. भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यातले, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, शिवसेनेचे नेते, महायुतीचे घटक पक्षाचे सगळेजण म्हणतात 45 जागा पार. आणि मग असं असताना काही मंडळी जाणीवपूर्वक हे बोलतात. याच्यामध्ये हा राजकीय हेतू आहे, याच्यामध्ये राजकीय वास येतो आणि हा दूर करण्याचं काम नेते करतील, मी त्याच्यावरती बोलणार नाही. आता अण्णा बनसोडे त्यांच्याच गटाचे आमदार आहेत, ते तर म्हणतात की पार्थ पवारांना उमेदवारी द्यावी आणि त्यांना आम्ही निवडून आणू इथून. मग याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या, याचा बोलवता धनी कुणीतरी वेगळा आहे आणि यांच्या तोंडावरून ते वधून घेण्याचं काम करतात, हे तुम्हीच ओळखून घ्या. कोण आहे म्हणजे? तुम्ही ओळखा ना. भारतीय पवारांकडे तुमचा रोख आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्वस्वी नेते हे जाहीरपणे सांगतात उमेदवारीच्या बाबतीमध्ये, आणि कुणीतरी स्थानिक पातळीवरही कुणाला तरी तोंडातून बोलवण्याचं काम करत असेल तर तुम्ही ओळखून घ्या. त्यामुळे पवारांकडे तुमचा रोख आहे का? मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही. मी तुम्हाला सांगतो, कोण काय बोललं, कोण काय बोलणार आहे त्याच्यावरती मी भाष्य करणार नाही. 2024ला या मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे महायुतीचा उमेदवार आहे हे मी ठामपणे सांगतो. बरं, जे 2 आमदार आता बोलतायत, सुनील शेळके आणि अण्णा बनसोडे, हे जे काही वक्तव्य करतायत यांचा बोलवता धनी हा वेगळा आहे. आता तो बोलवता धनी नेमका कोण? नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.